वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. सह्याद्री चषक 2025 मध्ये आपण आहोत. आज या स्पर्धेचा चौथा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौथ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 2 जाणमान स्पोर्ट भिड्याचा पाडा आणि त्यानंतर वाघोबा सोड ब्राह्मणगाव या दोन संघामध्ये हा संघर्ष आपण पाहणार आहोत. पहिला बॉल पॉइंटच्या दिशेने ढकललाय. चेंडू जातोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेने. मिळतील 2 धावा. जितेंद्र बरब अँड अर्जुन थालकर ही सलामीची जोडी वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव या संघाकडून आपण पाहतोय. दोन्ही संघाचा विचार आपण या ठिकाणी केला तर मग दोन्ही संघाने एक एक मॅच आहे ना जिंकली आहे. आता मात्र इथून दुसरा पडाव जो आहे तो पार पाडायचा आहे. पाहूया कुठला संघ निश्चितच 2 मॅचेस या ठिकाणी जिंकेल. त्याच्याकरता संघर्ष मैदानाच्या आतमध्ये हा चालू झालाय. पुढील बॉल वेगवान बॉल होता. बॅटची हलकीशी रेडिंग एज. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिला तर मग गली रिझनच्या दिशेने निघून गेलाय. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने 2 धावा पुन्हा एकदा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या पुजली गेली आहे 4च्या घरामध्ये. 4 धावा ऑन द स्कोर बोर्ड. जवळजवळ आपण पाहिला तर मग हा सामना 3 षटकांचा आहे आणि इथून चांगला धाव फलक उभा करण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू झालेत. 2 बॅटर आहेत. जितेंद्र थालकर आणि जितेंद्र बरब आणि अर्जुन थालकर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. समोरच्या दिशेने यावेळेस 20 सेफ मध्ये खाली क्षेत्र आहे आणि निश्चितच अखेरीस आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक पुढे आले होते चेंडूला अडवण्याकरता, परंतु चेंडूने देखील दिशा बदलली आहे आणि चेंडू सीमारेषा बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरता चौकार. या चौकारानं धावफलक मात्र पोहोचलं जाईल 8 या आकड्यांवरती. चांगले बॅटिंग यावेळेस पाहायला मिळते. चांगली सुरुवात, सुंदर सुरुवात ही जितेंद्रच्या माध्यमातून. मागचा मॅच आपण पाहिला तर मग मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आमचे मित्र महेश डोळे यांनी घेतलाय. चांगला खेळ महेश डोळेचा पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला खेळले होते, परंतु 2 धावा पाहायला मिळतील. शॉर्ट कव्हरच्या दिशेने यावेळेस हा स्ट्रोक होता, परंतु 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. सिंगल डबल जी क्रिकेटची लाईफलाईन आहे ती मात्र ऑन ठेवली आहे या मॅच मध्ये जितेंद्र या खेळाडूने. आतापर्यंत 4 चेंडू त्यांनी खेळले. 4 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मग 10 धावा धाव फलकावरती पूर्ण केलेत. पुढील बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. तो बॅटला हलकासा चेंडू मात्र स्पर्श झालाय आणि निश्चितच हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळेल. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5वा चेंडू जो आहे ना तो डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आयुष्य आनंदात जगण्याकरता एकमेव पर्याय म्हणजे तुमचे कष्ट. कष्ट केल्याशिवाय देखील स्वप्न पूर्ण होत नाहीयेत. मग क्रिकेट असो किंवा मग आपलं जीवन. हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला झेल पकडला गेलाय. अखेरीस आपण पाहिलं तर मग चांगली फलंदाजी करणारा फलंदाज जितेंद्र याला मात्र डगआउटच्या दिशेने परतावं लागेल. चांगला खेळ करत होता, परंतु यावेळेस आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद होत आहेत जितेंद्र बरब. इथून मॅक्झिमम कमीत कमी धावा 30च्या पलीकडे हे धाव फलक न्यावं लागेल. महेश डोळे आलेत मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन आता मात्र ऑन स्ट्राईक वरती असणार आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर स्ट्राईक पासून थोडासा मात्र दूर होता. रोहन बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल तेज तरार होता, परंतु दिशा थोडी खराब वापरली गेली आहे.
या लेंथ करता तो सुधारणेला वेळ लागत नाहीये. पाहूया कशा प्रकारची सुधारणा केली जाईल. डोंट वरी, काळजी करू नका, मी आहे असा संदेश मात्र रोहनने या ठिकाणी पुन्हा दिलाय. ऑन साइडला उडवलाय, झेल होईल का, परंतु त्याच्या आवाक्यापासनं थोडासा हा बॉल लांब राहिला, परंतु बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळाला गेला. 2 धावा ह्या धाव फलकावरती जोडल्या जातील. धाव फलक पोहोचलं गेलं यावेळेस एकंदर 13 या घरामध्ये. एक्सपिरियन्स आहे फलंदाज अर्जुन याच्याकडे आणि एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतोय बॉलर रोहनकडे देखील. चांगला खेळ यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न सक्सेस झालाय, परंतु 2 धावा अधोरेखित केल्या जातील. कदाचित तिसरी धाव घेतली जाईल का, परंतु महेशने थांबवला गेले. कुठल्याही प्रकारची जोखीम मात्र या ठिकाणी घेतली जात नाहीये. धाव फलक 2 ने पुढे सरकला आहे, ते म्हणजेच 15 धावा. इथून चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 2. याच पाणी संपला आहे खेळाडू कक्षामध्ये. आयोजकांना विनंती करून आपण खेळाडू कक्षामध्येच्या कक्षाकडे लक्ष द्या, पाणी पोचवा त्या ठिकाणी. यावेळेस हवाई हल्ला केलाय, काय जबरदस्त हा स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. रिदम योग्य वापरला आणि निश्चितच ओव्हरपिच बॉल होता, त्याला भिडकावून दिलंय लॉंग ऑनच्या वरून सीमा रेषा पार. आणि अर्जुनच्या बॅट मध्ये येतोय हा धमाकेदार विश्वसनीय स्ट्रोक षटकार. आणि या षटकाराच्या साहाय्याने आता मात्र धाव फलक अगदी वेगाने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 21 आकड्यावरती. ऑन साइडला खेळण्याची ती मानसिकता होती, ती मात्र सक्सेसफुल होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटनं स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. दोन्ही क्षेत्ररक्षक पुढे आले होते, अगदी त्यांना भेदून चेंडू सीमा रेषा बाहेर फरार होतोय. आणखी एक मोठा स्ट्रोक अर्जुनच्या बॅट मधनं. धमाकेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि या स्ट्रोकनं धावसंख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 25 आकड्यावरती. अगोदरच्या बॉलवरती देखील एक मोठा फटका पेश केला होता, परंतु त्याच्यानंतर आणखी एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सरळ बॅटने यावेळेस हा स्ट्रोक मात्र खेळला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अगदी क्लासिकल हा स्ट्रोक आपण पाहिला. यावेळेस मोठा स्ट्रोक पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु झेल मात्र झाली आहे ड्रॉप. दैव देत आणि कर्म नेत. आता मात्र इथून भुगतान मात्र भरावं लागेल. 2 धावा तर आल्या झेल सोडल्यानंतर धाव फलक पोहोचले गेले 27 आकड्यावरती. खूप काही मिस्टेक होताना दिसत आहेत. हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या संघाकडे. लवकरात लवकर या चुका सुधारला नाही तर मग या स्पर्धेतील बाहेर जावं लागेल. चला मॅच चालू आहे, टेम्पो बाहेर काढा, लक्ष असू द्या. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्जुन पूर्णपणे सेट झाला आणि त्याच्या बॅट मधनं योग्य त्या धावा मात्र संघाकरता येऊ लागलेत. पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा बॅटर आहे अर्जुन, परंतु त्याला पॉवर प्लेच्या षटकामध्ये संधी मिळाली नव्हती, परंतु जी काही संधी मिळाली तिथून मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाहीये. चांगले बॅटिंग पेश केली आहे आपल्या टीम करता. इथून आपण पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 28 धावा. 14च्या सरासरीने हे सध्या धाव फलक खूप चांगला पाहायला मिळाले. जितेंद्र बाद झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारली अर्जुन ठालकर या खेळाडूने आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग चांगला खेळ त्याने देखील मैदानाच्या आसमध्ये पेश केलाय आणि हे व्हायला हवं होतं, कारण जिम्मेदारी ही खूप महत्वाची असते आणि ती जिम्मेदारी यावेळी स्वीकारली आहे. घेऊया आपण छोटासा एक डीजे ब्रेक.
डीजे मॅन भोजनाच्या आस्वादाकरता गेले आहे, त्याच कारणास्तव डीजे देखील बंद आहे. परंतु कौतुक करा तेवढे कमी आहे त्यावेळेस अर्जुन या खेळाडूचे. अर्जुन असतील मग महेश, जितेंद्र हे चांगले खेळाडू आहेत. वाघोबा स्फोट ब्राह्मणगाव या संघामध्ये कालच्या दिवसामध्ये देखील ओमसागर ब्राह्मणगाव हा संघ आपण पाहिला होता. अगदी शेवटच्या सत्रापर्यंत चांगला त्यांचा प्रवास राहिला, परंतु अखेरीस शेवटच्या मॅच मध्ये थोड्याशा धावा मात्र कमी बनवल्या आणि त्याच कारणास्तव बाजी मारली जीवदान 11 बोलिंग या संघानं. संघर्ष हा शेवट नाही तर तो यशाकडे जाणारा पहिला पाऊल आहे. इथून मात्र ते चालू ठेवले जातील का? आकाश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. आकाश पारधी मागच्या मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार हा प्राप्त केला. इथून मात्र पहिला चेंडू फेकत असताना मात्र हा वाईट चेंडू हाताळला. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ही ऍड केली जाईल. आकाशचा पुढील बॉल पुन्हा एकदा हा चेंडू मात्र सोडून दिलाय, परंतु पंच स्थिर आहेत. पाहूया. यस, वाईट. लेट परंतु थेट. योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून यावेळेस पाहायला मिळाला. पुढील बॉल. ओहो, ज्या वेगानं चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला त्या वेगानं मैदानाच्या चेंडू बाहेर पाठवलाय. सध्या तरी अर्जुन आणि अर्जुनची चर्चा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणखी एक षटकार 6. या षटकाराच्या साहाय्यानं आता मात्र धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले 38 या आकड्यांवरती. सॉरी 36 या आकड्यांवरती. स्वप्न मोठं असलं की संघर्ष मोठा करावा लागतो आणि सध्या तरी त्याच्याकडे लक्ष फोकस केलंय फलंदाज अर्जुन याने. कारण अर्जुनचं लक्ष मोठं आहे आणि या ठिकाणी संघर्ष देखील मोठा ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. आकाश पारधीवरती देखील आक्रमण केले. आता मात्र काहीतरी कान मंत्र महेश पारधी यांनी दिलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, झेल झाली आहे ड्रॉप, बॅकअप देखील चुकला गेलाय. चेंडू निघून गेला सीमा पार. येतोय चौकार. 4 चौकार. या चौकारानं आता मात्र धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकले. धावफलक पोहोचले गेले 40 आकड्यावरती. जवळ जवळ चेंडू फेकून झाले तर तिसऱ्या षटकातील फक्त आणि फक्त 2. 40 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 1 विकेट. चांगला धावफलक उभा करण्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अर्जुनच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. काय जबरदस्त साऊंड सिस्टम ऐकायला मिळाली आणि चेंडू देखील सीमा रेषा बाहेर गोल झालाय. 6 धावांकरता षटकार. षटकातील पुढचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू डिक्लरेशन झोनच्या दिशेने निघून गेलाय. व्हाईट वर्सेस 22 म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि निश्चितच तो गुरु आपण पाहिला तर मग आहे बॅटर अर्जुनकडे आणि त्याचा योग्य तो वापर हा केला गेलाय. व्हाईट साठी रिव्ह्यू आहे. वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. आता माझा इथून फेस टू फेस निकाल आहे ना तो समोरासमोर पाहायला मिळेल. चांगला खेळ सध्या तरी अर्जुनच्या माध्यमातून वाघोबा स्फोट ब्राह्मणगाव या संघाकडनं पाहायला मिळतोय. तर थोडीशी आपण पाहिले तर मग खराब लेंथ वापरली गेली त्याचा बेनिफिट मिळवण्याचे प्रयत्न अर्जुनच्या मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
डिसिजन पेंडिंग आहे, थोडंसं फास्ट करा. तिसऱ्या अंपायर आम्ही विनंती करतो की आपण डिसिजन आहे तो थोडासा लवकर द्या. आणि यस, वाईट बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केलंय. अखेरीस आपण पाहिलं तर मग अर्जुनच्या खेळीला पूर्ण विराम लागताना आपण पाहिला, परंतु चांगला खेळलाय, चांगला प्रयत्न, चांगला धावफलक त्याने मात्र या ठिकाणी बनवला आहे. जवळजवळ आपण अर्जुनचा उल्लेख केला तर 33 धावा त्याने बनवल्या. 10 बॉल मध्ये 33 धावांची एक जबरदस्त पारी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. परंतु अखेरीस आपण पाहिलं तर मग त्याला देखील बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत आकाश पारधी. इथून मात्र अर्जुन नावाचं जे वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं होतं ते वादळ मात्र शांत केले, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कल्पेश हा आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्याकरता चेंडू शिल्लक असतील या तिसऱ्या षटकातील. दोन्ही चेंडूंचं खेळ अजून सुद्धा बाकी आहे. फार मोठ्या प्रमाणात ही वापसी या ठिकाणी केली आहे गोलंदाज आकाश पारधीनं. सध्या तरी धाव फलक आपण पाहिलं तर मग डेंजर झोन मध्ये पाहायला मिळते. 48 या कड्यांवरती 50+ धाव फलक पाहायला मिळेल. गमेश टाइम स्टोक स्वतःच्या फालोथ्र मध्ये हा झेल पकडला जाईल का? यस, पकडला जातोय. खूप उंच हा झेल मात्र उडाला होता. अगदी घारीच्या प्रमाणे चेंडूवरती नजर ठेवली आणि काय जबरदस्त हा झेल पकडला गेला आकाश पारधी या खेळाडूने. नेक्स्ट मॅच सज्ज राहायचं आहे दोन्ही टीमच्या संघनायकाने. वाघोबा स्फोट गोरातपाडा आणि साई श्रद्धा स्फोट ससू नवघर टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं रूपाबाई झुंबराले हा संघ आपण पाहिला लेट आला आणि लगेच मात्र आयोजकांनी हे पॅनल्टी लावली. एक इनिंग संपन्न झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये संघनायकाने उपस्थित राहायचं आहे. आता मात्र विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे. गिव्ह इट अ ट्राय, एकदा प्रयत्न करून बघा. आणि ते प्रयत्न मात्र इथून केले, परंतु यावेळेस पुन्हा एकदा हा वाईट बॉल. वापसी सुंदर केली आहे गोलंदाज आकाश पारधी यानं, परंतु धावफलक देखील सुसज्ज आणि अग्रगण्य स्थितीमध्ये हे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग 49 धावा ह्या धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि जवळजवळ 50 धावांचं लक्ष हे विजय करता पूर्ण करायचं आहे जयहनुमान स्फोट भिड्याचा पाडा या संघाला. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत वाघोबा स्फोट गोरातपाडा आणि त्यांच्या समवेत साई श्रद्धा स्फोट ससू नवघर. या दोन संघामध्ये करतोय आपण टॉस. चला टॉसची प्रक्रिया आपण या ठिकाणी करणार आहोत. आमच्या सोबत आहेत सर स्पर्धेचे आधारस्तंभ तुळशीरामजी धुमाळ सरांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. छापाचा कॉल ससूनवघर टीम कडे आणि येतोय छापा. टॉस जिंकला, डिसिजन काय आहे? ससूनवघर टीम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कसं राहिलंय हंगाम 2025? अजून तर एक मॅच नाही जिंकलेलो आहे, पण कमबॅक करायचा प्रयत्न करतोय आम्ही. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये यंदाच्या वर्षामध्ये ही कितवी मॅच आहे? 5वी मॅच आहे आमची. 5वी मॅच आहे, परंतु प्रयत्न चालू आहेत कुठल्या तरी एका ट्रॉफीवरती नाव घेण्याचं. एकंदर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आलात, सुंदर स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणते? आयोजन नियोजन खूप सुंदर आहे आणि मजा येईल खेळायला. एक चांगले फाईट पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो नक्कीच. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा तुम्हाला आहेत. तर वाघोबा स्फोट गोरातपाडा टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतलं असतं? सतरक्षण. तर यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना साधारणतः कोणता आकडा क्रॉस करण्याचा प्रयत्न केला जाईल? 40 ते 45. असे कुठले बॅटर आहेत तुमच्याकडे आज या सह्याद्री चषकामध्ये चांगली कामगिरी करते?
सनी आहे, रोहित, मंगेश, अंकुश. एकंदर तुमचं मत काय आहे या स्पर्धेबद्दल? आयोजन खूपच सुंदर आहे. यस, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो. मित्रांनो, हे होते दोन कर्णधार, त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग साई सध्या स्पोर्ट ससूनगर टीमच्या बाजूने लागलाय. त्याने डिसाईड केलंय फील्ड फर्स्ट बॅटिंग करावी लागणार आहे, ती म्हणजेच वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा या संघाला. जाऊया पण आता मात्र एक बीजमॅन तर गेलेत, आता मात्र थोडासा ब्रेक घेऊया आणि लगेच मात्र मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. थँक्यू सो मच. चला, दोन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आलेत. 50 धावा उघ्या 18 बॉल मध्ये पूर्ण करायच्या आहेत. जे असंभव आहे ते मात्र या ठिकाणी संभव करून दाखवावं लागेल. इम्पॉसिबल आहे ते पॉसिबल मात्र करून दाखवावं लागेल. स्टे स्ट्रॉंग, धीर या ठिकाणी धरावा लागेल दोन्ही बॅटरला, कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग योग्य केला जाईल का. परंतु फील्ड सेटअप देखील आपण पाहिला तर मग खूप चांगला सजवला गेला आहे. दोन बॅटर आपण पाहतोय, आकाश पारदे आणि गणेश गिरदोले ही सलामीची जोडी जे हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारचा खेळ केला जाईल. पुन्हा एकदा आम्ही देतोय शुभेच्छा समालोचन कक्षामधून. जितेंद्र बरब बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. जितेंद्र बरबचा हा पहिला बॉल धीम्या गतीने फेकला गेला होता आणि या स्लोवर पद्धतीचा हा बॉल आपण या ठिकाणी पाहिला आणि धीम्या गतीमध्ये निश्चितच बीट केले पूर्णपणे आकाश पारधी या खेळाडूला. 50 धावांचं टार्गेट मात्र इथून पूर्ण करायचं आहे. जे मिशन आहे ना 50 धावांचं, ते चेस केलं जाईल का हे देखील पाहणं योग्य. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. ला 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 ला, नाही नाही, मला वाटतं शाहरुख खान बनायचं होतं, परंतु स्क्वेअर लेगच्या पंचाने काहीतरी इशारा दिलाय आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅटची हलकीशी स्निक लागली गेली आणि निश्चितच काय जबरदस्त अंपायरिंग पाहायला मिळाली. फलंदाज आकाशला मात्र परतावं लागेल डगआउटच्या दिशेनं. पहिला धक्का हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या संघाला. आम्हाला देखील थोडंसं या ठिकाणी ब्लॅकआउट पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र रवाना झाला. एक सिंगल ही पूर्ण होईल. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं. 50 पुन्हा एकदा धीम्या गतीची लेंथ, परंतु यावेळेस मात्र ही वाईट. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ज्या वेळेस तुम्ही रिव्ह्यू घेता त्यावेळेस तुम्ही तुमच्या कर्णधाराला कळवायचं आहे. जेव्हा कर्णधार इशारा देईल पंच आपण देखील लक्ष ठेवा. जेव्हा कर्णधाराचा इशारा येईल ना रिव्ह्यू साठी तेव्हाच आपण रिव्ह्यू घेऊ शकता. चला, या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, वाईट आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल.
धन्यवाद. या ठिकाणी निश्चितच आउटफील्ड अंपायर जो डिसिजन असेल तो मात्र या ठिकाणी मान्य करावा लागेल, कारण कॅमेऱ्याच्या अँगल मध्ये स्पष्ट दिसत नाहीये. व्हाईट बॉल. अवंताच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली गेली. टीमची धावसंख्या पाहिली तर पोचली गेली 2 आकड्यांवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला पाहायला मिळालाय. हो, झाली आहे मिस्टेक सूरज कर्ण, परंतु बॅकअप अर्जुनचं खूप चांगला मिळाला, नाहीतर मग चेंडू सीमारेषा बाहेर निघून गेला असता. 2 धावा येतात, 2 धावेने धावफलक पोचले गेले, ते म्हणजे 4 आकड्यांवरती. षटकातील पुढचा बॉल. ओ हो, ही लेंथ खूप चांगले वापरले, परंतु यावेळेस जो कॉन्फिडन्स आहे ना जितेंद्र बरफ याचा खूप चांगला पाहायला मिळतो, कारण धीम्या गतीची लेंथ हाताळणं निश्चितच कॉन्फिडन्स हवा असतो गोलंदाजाकडे, आणि तो कॉन्फिडन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रिदम खूप चांगला आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा वाईट बॉल. अवंताच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आहे ती म्हणजेच 5 धावा. ओहो, अजून एक हा वाईट. बॅक टू बॅक हा दुसरा वाईट आलाय, आणि धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली गेली 6च्या घरामध्ये. 50 धावांचं टार्गेट इथून मात्र चेस करायचं. एखादा जर मोठा फटका आला तर निश्चितच सामन्यामध्ये वापसी होऊ शकते. हरलो तरी चालेल, परंतु मी माझे प्रयत्न करणं सोडणार नाही, असं काहीतरी मनामध्ये सेट करावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी इनर रेष लागले आणि चेंडू निघून गेलाय गल्लीच्या दिशेनं. 2 धावा इथून मिळतील. या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 8 आकड्यांवरती. अजूनही जवळजवळ 21च्या सरासरीनं 42 धावा मात्र पूर्ण करायचे. चला घाई करा. सध्या तरी पूर्णपणे मॅच वरती पकड मजबूत केली आहे वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव या संघानं. इम्प्रेस केलंय यावेळेस गोलंदाजाने. प्रभावित करणारी ही गोलंदाजी पाहायला मिळाली आहे जितेंद्र बरब याच्याकडनं. व्हेरिएशन, क्वालिटी, दर्जाची ही गोलंदाजी. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी क्रमवरती आपल्याला गोलंदाज पाहायला मिळणार देवेश डोळे. उभरता सितारा आहे. अगदी कमी वयामध्ये देवेश यांनी देखील क्रिकेटच्या पटलावरती पदार्पण केलं, आणि आज योग्य तो रिदम त्याच्याकडे देखील आपल्याला पाहायला मिळालाय. एक यशस्वी गोलंदाजीची भूमिका सातत्याने त्याने देखील मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे. पाहूया येणारा काळ, येणारी ही वेळ त्याच्याकरता यावेळेस ही कशी असणार आहे ते देखील त्याला सिद्ध करायचं. देवेशच्या खात्यातील हा पहिला बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल चेल. पहिल्याच बॉल वरती डब्ल्यू प्राप्त केलाय. विकेटचं पतन परतावं लागेल. फलंदाज आपण पाहिला तर मग रोहितला देखील. रोहित स्ट्रगल करत होता मैदानाच्या आतमध्ये, चांगले प्रयत्न करत होता, परंतु प्रयत्न अयशस्वी ठरलेत, कारण बॉलिंगचा अभाव खूप स्ट्रॉंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. देवेश कर्ण देखील पहिल्याच बॉल वरती डब्ल्यू प्राप्त केला. डीजे मॅन देखील जॉईन होतील आम्हाला, यात काही शंका नाहीये. येस डीजे. थँक्यू.
इथून मात्र प्रयत्न चालू ठेवावे लागतील. सकाळच्या सत्रामध्ये काय सुंदर राकेश गोवार यांनी एक सल्ला दिला की मैदानाच्या आतमध्ये आपण हरलो तरी चालेल, परंतु समोरच्याला असा लढा द्यायचा ना जेणेकरून त्याच्या सदैव आठवणीत राहील. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज हा बाद होतोय. गणेशला देखील परतावं लागतंय. थोडीशी बॅकफूट वरती टीम आपल्याला पाहायला म्हणजे जय हनुमान स्फूट भिड्याचा पाडा. इथून मात्र थोडासा कठीण सामना त्यांच्याकरता झालाय, परंतु चांगल्या स्थितीकडे येण्यासाठी चांगले प्रयत्न अजून सुद्धा इथून केले तर मग मॅच मध्ये वापसी होऊ शकते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन पारधी, सध्या तरी पारधी ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळतात. अमित पारधी देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु देवेश काय जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. देवेशचा पुढील बॉल, यावेळेस पायांचा वापर केला होता. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल शेल. आणखी एक फलंदाज अमित देखील होतोय फेल, आउट. प्यार तुला केला मी, प्यार तुला दिल, तुला दिला मी दिल तुला. प्यार तुला केला मी, प्यार तुला दिल, तुला दिला मी दिल तुला. गोरे पोरीचा नाव काय खरीचा, सांगू ना तू जायचा मी पोरगाव साईचा. आता मात्र डाव्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, सागर पारधी. तर म्हणेन पारधी स्पोर्ट असं टीमचं नाव ठेवायला काही हरकत नाहीये, कारण भरपूर पारधी नावाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या तरी थोडा कठीण सामना झालाय. भिड्याचा स्फोट या संघाकरता, भिड्याचा पाडा या संघाकरता पूर्णपणे आपण पाहिला तर मग बॅक फुटवरती पाठवलं गेले, ज्या अनुषंगाने हा बॉलिंगचा अभाव खूप चांगला पाहायला मिळतोय. हो तेज तरार, फुलटॉस बॉल, त्याचा फायदा उचलायला हवा होता, परंतु स्ट्रोक खूप चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील खूप चांगला पाहायला मिळालं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग ह्या 2 धावा इथून पूर्ण केल्या. सागरला मिलतील 2. फोकस ऐसा रखो कि आपके और आपके सपनों के बीच कोई आ ना सके. तो जे फोकस करायचं होतं ना त्या निश्चित थोडस मात्र अधुरं राहिलंय. जे स्वप्न या मॅच मध्ये पूर्ण करायचं होतं स्वप्न देखील थोडस अधुरं राहिलंय, कारण T4 टॅट जशाच तसं उत्तर देण्यामध्ये थोडेसे मात्र कमी पडलेत. जय हनुमान स्पोर्ट भिड्याचा पाडा या टीमचे बॅटर. पुढील बॉल वेगवान बॉल होता, परंतु वाईट दिशा थोडीशी मात्र चुकीच्या एंडने पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 42 12 या आकड्यावर. अजून एक चांगला बॉल आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला आहे. आणि 2 षटक समाप्तीनंतर 50 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना मात्र धाव फलकावरती धाव आपण पाहतोय फक्त आणि फक्त 12 धावा. इनक्रेडिबल 2 षटक अविश्वसनीय राहिली आहे या मॅच मध्ये. अक्षरशः कुठल्याही खेळाडूला एकही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिला नाही. सुरुवातीला आपण पाहिलं जितेंद्र बरब, त्याच्यानंतर देवेश डोळे आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कल्पेश थालकर. पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय.
परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉलच्या मिरिट मध्ये आले आणि तिथून मात्र बॉलला रेट केलं आणि काय जबरदस्त हा षटकार मात्र या ठिकाणी पेश केलाय फलंदाज रोहन या खेळाडूने. षटकारानं मात्र स्वागत केलंय कल्पेश थालकर या गोलंदाजाचं. हो अजून एक समोरच्या दिशेने उडवला परंतु अर्जुन आहे सोडणार नाही शेल आणि समाप्त होतोय फलंदाज रोहनचा देखील खेळ आउट. पुढील बॉल यावेळेस मात्र प्ले अँड मिस हा डॉट बॉल. पहिला चेंडू आपण पाहिला तर ओव्हर पिच बॉल होता. रोहनने तो मात्र सीमारेषा बाहेर पाठवला. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉल वरती रोहनला मैदानाच्या आतमध्ये बाहेर पाठवलं गेलं. त्याच्यानंतर हा तिसरा बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. हा वाईट. थोडीशी प्रशंसा केल्यानंतर लेन अँड लाईन मध्ये थोडीशी मात्र मिस्टेक झाली आहे गोलंदाजाकडनं. परंतु म्हटलं गेलं ना सुधारणेला वेळ लागत नाही. हो बॅट क्लिप थोडीशी अगोदर फिरवली गेली परंतु चेंडू आहे वाईट. समोरच्या दिशेनं चांगला फटका आहे. वन बाउन्स न मात्र फील्ड केलं जाईल. 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. चांगली कामगिरी केली आहे. अचीवमेंट ही खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज कल्पेश कर्ण संपूर्ण संघाचं देखील खूप चांगलं योगदान राहिलं या मॅच मध्ये. अक्षरशः आपण पाहिलं सुरुवातीला जितेंद्र त्याच्यानंतर अर्जुन महेश कल्पेश चांगलं बॅटिंग केली. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर प्रमुख रोल जो आहे प्रमुख भूमिका जी आहे धावा बनवण्याकरता ती अर्जुन थालकरची राहिली आहे. जवळजवळ 10 बॉलमध्ये 33 त्याने बनवल्या आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे का पंच नाही. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय तो म्हणजेच वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव या संघानं. आणि हा दुसरा संघ आपल्याला मिळतोय आजच्या दिवसामध्ये अंतिम टीम मध्ये पोहोचणारा वाघोबा स्पोर्ट ब्राह्मणगाव. चांगला खेळ निश्चितच राहिलाय तो म्हणजेच जय हनुमान स्पोर्ट भेड्याचा पाडा या संघाचा देखील. त्यांचं देखील आपण करूया कौतुक. परंतु काही चुका झाल्या त्याने स्पर्धेमध्ये निश्चितच सुधारल्या जातील. कारण जेव्हा आपण हरतो तेव्हा आपल्याला निश्चितच आपल्या चुका ज्या आहेत त्या आपल्याला क्लिअर करण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळते आणि ती संधी पुन्हा तुम्हाला मिळेल. चला नेक्स्ट मॅच साई सध्या स्पोर्ट ससूनवघर अमृत परेड ची ही टोळी आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने मंद मंद पावलाने अगदी आपण पाहिले तर मग मैदानाच्या आतमध्ये अगदी रांगेमध्ये उतरलेत. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत परंतु सध्या आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. अर्जुन थालकर ठरला या सामन्यात.